हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण बघणार आहोत की फॉर्म्युलेशनचं कुठलंही जरी प्रोडक्ट असेल तर त्याचं लेबल हे कसं बनलं पाहिजे. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतला आहे, व्हाईट टोन पावडर. तर व्हाईट टोन ही एक फेस पावडर आहे. आता ह्या फेस पावडर आहे तर याचं कंटेनर सुद्धा काही वेगळ्या प्रकारचं आहे. कंटेनर कसं दिलेलं आहे बघा. ओपन केला तर कसे आहे, तिथे होल्स दिलेले आहे की वी कॅन स्प्रिंकल, आपण त्याला थोडंसं स्प्रेड करू शकतो, अशा प्रकारचे कंटेनर आहे. देन क्लोजरही अशा टाईपचा आहे. So it is a different container than other containers. Specially it is designed for the powder formulation असल्यामुळे याला आपण अशा टाईपचे कंटेनर यूज करतो. आता बघा, लेबल कशा टाईपचे असायला पाहिजे. कुठलेही प्रोडक्ट जर असेल तर त्यात मेन जे आहे फॉर्म्युलेशन कुठलं आहे त्याचं नाव इंडिकेट केलेलं आहे. दिस इज व्हाईट टोन फेस पावडर. ओके, व्हाईट टोन हे या पावडरचं नाव आहे, म्हणून हे एकदम छान असं डिझाईन केलेलं आहे. आणि त्याच्या खाली काय आहे पर्पज, इट इज फेस पावडर. सो फ्रंट जो लेबल आहे यामध्ये ओनली प्रॉडक्टचं नाव दिलेलं आहे. ही व्हाईट टोन पावडर आहे आणि हे फेस पावडर आहे. ठीक आहे. देन खाली जे आहे विथ सॉफ्ट शेड फॉर्म्युला, मीन्स सॉफ्ट शेड फॉर्म्युला काय यूज केलेला आहे इथे, कारण सॉफ्ट जे काही स्किनला टोन येणार आहे यामुळे शेड मिळतो, तो स्पेशालिटी जी आहे त्याचं इंडिकेट केलेलं आहे फ्रंट लेबलवर की इट इज व्हाईट टोन फेस पावडर अँड विथ द सॉफ्ट फेस फॉर्म्युला. ओके, आता बघू आपण बॅक लेबलचं असते ते कशा टाईप डिझाईन केलेलं असते. व्हाईट टोन पावडरचं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक लेबल कसं असायला पाहिजे हे सांगतेय. व्हाईट टोन फेस पावडर, ओके, हे कसं दिलेलं आहे, फ्रंटला दिलेलं आहे. त्याच्या खाली काय असते, इंग्रेडियंट्स कुठले कुठले आहे हे इथे इंडिकेट केलेले आहे. आता या पावडरमध्ये इंग्रेडियंट म्हणजे कंटेंट कुठले आहेत हे इंग्रेडियंट मध्ये दिलेलं आहे. यामध्ये याची क्वांटिटी दिलेली नाही, बट इंग्रेडियंट कुठले आहे हे सांगितलेलं आहे. जसं फर्स्ट इंग्रेडियंट आहे टाल्क. हे जे इंग्रेडियंट आहे हे का टाकलेलं आहे या पावडरमध्ये, टू ॲब्झॉर्ब द मॉइश्चर ॲज अ ॲब्झॉर्बंट. टाल्क काय करतो, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतो, म्हणून ॲज अ ॲब्झॉर्बंट म्हणून टाल्कचा यूज केलेला आहे. सेकंड इंग्रेडियंट जो आहे ॲल्युमिनियम स्टार्च और ऑक्टिनिल सक्सिनेट. हा इंग्रेडियंट कसा आहे, इट हॅज नो ओडर और स्मेल. याला स्मेल पण नाही आहे कुठल्या प्रकारचा, असा हा इंग्रेडियंट आहे. मग हा स्मेल नाही आहे तर पावडरमध्ये का टाकलेला आहे, इट वर्क्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ द ऑइल. फ्रंट साईडचं लेबल कसं दिलं आहे, ओनली कुठला प्रॉडक्ट आहे आणि पर्पज काय, म्हणजे व्हाईट टोन आहे आणि हा एक फेस पावडर आहे. ओके, विथ द सॉफ्ट शेड फॉर्म्युला, हे याचं एक इंडिकेशन दिलेलं आहे. और त्याला आपण म्हणून स्पेशालिटी दिलेली आहे की सॉफ्ट शेड फॉर्म्युला यामध्ये आहे. आता फॉर्म्युला म्हणजे काय, जे इंग्रेडियंट किंवा कंटेंट या पावडरमध्ये यूज केलेले आहे त्यालाच आपण फॉर्म्युला म्हणतो. ठीक आहे. जसं आपल्याला फूड प्रॉडक्ट एखादा काही बनवायचं आहे, खिचडी बनवायची आहे, तर खिचडी बनवताना फक्त तांदूळ टाकून हळद टाकून जमते का, नाही, त्यात मीठही टाकावं लागेल प्रमाणात, त्यात पाणी पण प्रमाणात टाकावं लागेल. ठीक आहे. तर हे सर्व व्यवस्थित जेव्हा टाकतो आपण आणि त्यावेळेस जेव्हा राईस स्टीम देतो तेव्हा खिचडी बनते. तसंच कुठलाही प्रॉडक्ट जर असेल, की खिचडीचं एक्झाम्पल मी मुद्दाम दिलंय की खिचडी बनवायची असेल तर नुसतं तांदूळ किंवा हळद असून जमत नाही, तर प्रमाणात असं मीठ पण टाकावं लागेल आणि पाणी पण टाकावं लागेल आणि प्रॉपर स्टीम येऊ द्यावं लागेल. ओके, तसंच कुठलाही जरी प्रॉडक्ट बनवायचं असेल, टॅबलेट बनवायची असेल, कुठलं कॉस्मेटिक बनवायचं असेल, तर त्यात जे काही इंग्रेडियंट आहे हे प्रमाणात व्यवस्थित जर टाकले तर चांगल्या प्रकारे बनतो. आणि तो चांगला बनावं म्हणून त्यात कुठले इंग्रेडियंट असायला पाहिजे याच्यासाठी देखील सिलेक्शन चालत असतं, म्हणजे त्यानुसारच बॅचेस केल्या जातात. ठीक आहे. तर व्हाईट टोन हे पावडर जे आहे ह्यात जे काही इंग्रेडियंट दिलेले आहे हे सगळ्यात पहिले कुठले आहेत हे आपण बघू. इंग्रेडियंट म्हणजे कंटेंट कुठले आहे हे बघूया. ठीक आहे. तर त्यामध्ये आहे टाल्क, ॲल्युमिनियम स्टार्च, ओलिल सक्सिनेट, हा एक कंटेंट आहे. नंतर कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम स्टिरेट आहे, टिटॅनियम डायऑक्साईड सुद्धा दिलेला आहे. देन मायका आहे, ॲल्युमिना आहे, सिलिका आहे, परफ्यूम, देन डायमिथिकॉन, व्हिनिल डायमिथिकॉन. ठीक आहे. तर असे काही कंटेंट ज्याला आपण इंग्रेडियंट म्हणू, हे व्हाईट टोन पावडर मध्ये आहे. हे एका प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन मध्ये आहे, म्हणजे त्याचं प्रमाण देखील फिक्स आहे. जसं खिचडीमध्ये मीठ किती घालावं, हळद किती टाकावी याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तांदूळाच्या क्वांटिटीवर, त्यानुसार पाणी डिसाईड होते. म्हणजे प्रत्येकाचं एक प्रमाण फिक्स असतं. तसं कुठलंही फॉर्म्युलेशन आहे असेल तरी त्याचे प्रमाण कंटेंट जे हे फिक्स असते किंवा डिसाईड केलेले असते. ते कशासाठी, की जे काही प्रॉडक्ट आहे हे चांगला
त्याचं लुक्स पण चांगलं असायला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट देखील चांगले असायला पाहिजे. हे सगळं कन्सिडर करूनच त्यात इन्ग्रेडियंटचे प्रमाण हे टाकलेले असते. ओके, आता आपण बघूया इन्ग्रेडियंट नंतर या लेबलमध्ये दुसरं काय टाकलेलं आहे. इन्ग्रेडियंट नंतर लेबलमध्ये अजून काय आहे. लेबलमध्ये आधी व्हाईट टोन हे त्याचं नाव दिलेलं आहे, नंतर त्याचा पर्पज, फेस पावडर, इन्ग्रेडियंट दिलेलं आहे, त्यानंतर दिलेलं आहे की मॅन्युफॅक्चर इन इंडिया बाय, जे काही मॅन्युफॅक्चर ज्या कंपनीने केलेले आहे त्या कंपनीचं नाव दिलेलं आहे. देन नंतर दिलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग लायसन नंबर, ज्या लायसन नंबरमध्ये हे मॅन्युफॅक्चर झालं त्याचा लायसन नंबर दिलेला आहे. त्यानंतर दिलेला आहे की कंपनी, त्यानंतर दिलेलं आहे की वेट किती आहे. आता या पावडरचं जे काही वेट असेल, जसं ही 70 ग्राम पावडर आहे तर याचं वेट इथे दिलेलं आहे. त्यानंतर त्याची MRP दिलेली आहे. MRP नंतर बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड यूज बिफोर, ज्याला आपण काय म्हणतो एक्सपायरी डेट, ही एक्सपायरी डेट देखील या साईडनी दिलेली आहे. म्हणजे एक लेबल कसं असायला पाहिजे हे सांगण्याकरिता मी तुम्हाला हे एक्झाम्पल देत आहे. स्पेशली फार्मसी स्टुडंटसाठी लेबल बनवणे, लेबल कसं असायला पाहिजे किंवा कंपनीत जे वर्क करतात, जे लेबल डिझाईन करतात, हे कशा टाईपचे लेबल और कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून ते लेबल डिझाईन करतात. लेबलचं पर्पज काय आहे. सगळ्यात पहिले तर लेबल हे खूप महत्त्वाचा भाग आहे फार्मसीमध्ये. जे काही लेबलवर जे काही आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत किंवा जे काही यूज आहे, जे काही डायरेक्शन आहेत, जे काही स्टोरेज कंडिशन आहे, कोणी बनवलंय ते लायसन नंबर झालं किंवा कधीपर्यंत यूज करायचं आहे, ती एक्सपायरी डेट झालेली आहे, एक्सपायरी डेट असो किंवा केव्हा बनलेला आहे ते मॅन्युफॅक्चरिंग डेट, हे सगळं या लेबलवर असायला पाहिजे. ठीक आहे. मग लेबल आता ह्या व्हाईट टोनच्या सेकंड साईडनी काय दिलेलं आहे, यूज इन्स्ट्रक्शन, म्हणजे हाऊ यू हॅव टू यूज पण, कारण प्रॉडक्ट आहे तर तो यूज कसा करायला पाहिजे, तर यूज डायरेक्शन सुद्धा याच्यावर दिलेली आहे. नंतर दिलेलं आहे की मार्केटेड बाय, आता बनवली मॅन्युफॅक्चर बाय आणि मार्केट बाय म्हणजे जी कंपनी मार्केट करणार आहे तर मार्केटिंग कंपनी कोण आहे त्याची डिटेल, अशा प्रकारे हे लेबल बनलेलं आहे. ओके, आता हे एक परिपूर्ण लेबल आपण याला म्हणू. म्हणजे जर स्टुडंट, मी तुम्हाला सांगते की जर लेबल बनवायचं असेल कुठलंही कॉस्मेटिक असो किंवा मेडिकेशन, तर लेबलमध्ये ह्या बेसिक थिंग यायला पाहिजे. ओके, फ्रंट साईडला त्याचं नाव असायला पाहिजे आणि यूज, देन वेटही तुम्ही टाकू शकता. देन एका लेबलवर, जसं हे एक प्रॉपर लेबल आहे, या लेबलमध्ये दिलेलं आहे की याचं नाव दिलेलं आहे, पावडर आहे, देन इन्ग्रेडियंट कुठले आहे, नंतर दिलेलं आहे मॅन्युफॅक्चर्ड बाय, कोणी मॅन्युफॅक्चर केलं, लायसन नंबर, ज्या लायसन नंबरनी तो मॅन्युफॅक्चर केलेला आहे तो, देन मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली आहे, नेट वेट दिलेला आहे, एक्सपायरी डेट दिलेली आहे, बॅच नंबर दिलेली आहे. ओके, हे सगळं या लेबलवर मेन्शन केलेलं आहे. नंतर युजेस डायरेक्शन, यूज कशा प्रकारे करायचा आहे की अप्लाय ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. ओके, अप्लाय ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, जेव्हा गरज असेल त्या पार्टला गरज असेल तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड फॉर एक्सटर्नल यूज ओनली. कीप इन कूल अँड ड्राय प्लेस. कीप इन कूल अँड ड्राय प्लेस म्हणजे हा प्रोडक्ट पावडर आहे म्हणून याला तुम्हाला कुठे ठेवावं लागेल, कूल आणि थंड आणि कोरड्या ठिकाणी. पावडर आहे म्हणून मॉइश्चर नक्की गेन करणार, म्हणून याला तुम्ही ओलाव्यात ठेवाल का, नाही, कूल अँड ड्राय प्लेस. तर अशा डायरेक्शन इथे असायला पाहिजे. देन मार्केटेड बाय. ठीक आहे, म्हणजे हा प्रोडक्ट तुम्हाला, हा लेबल, हा प्रोडक्ट कसा यूज करायचा, ह्यात काय आहे, याच्यासाठी डायरेक्शन काय दिलेली आहे, याची एक्सपायरी काय आहे, सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला हे जर मागचं लेबल जर बघितलं तर तुम्हाला समजते. ठीक आहे, म्हणून कुठलाही प्रॉडक्ट असो त्याचं लेबल बघण्याची सवय जर फार्मसी स्टुडंटनी टाकली तर भरपूर अशी आयडिया आपल्याला मिळेल. आता हे जे इन्ग्रेडियंट आहे, हा जो पावडर बनलेला आहे की ज्याची स्पेशालिटी काय आहे, विथ सॉफ्ट शेड फॉर्म्युला. मग हा कुठला फॉर्म्युला किंवा कुठले इन्ग्रेडियंट आहे, त्याची स्पेशालिटी काय आहे, म्हणून हा सॉफ्ट शेड देतो. ठीक आहे, तर हे सर्व डिपेंड आहे या इन्ग्रेडियंटमध्ये. तर टाल्क जो आहे, आपण आता बघणार आहे इन्ग्रेडियंट आणि त्याचा पर्पज काय आहे, का ऍड केला. ठीक आहे, तर सर्वात आधी बघूया आपण टाल्क का ऍड केलाय या पावडरमध्ये, टू ऍब्झॉर्ब मॉइश्चर ॲज अ ऍब्झॉर्बंट. म्हणजे टाल्क काय करतो, मॉइश्चर ऍब्झॉर्ब करून घेतो, म्हणून ॲज अ ऍब्झॉर्बंट म्हणून आपण यामध्ये घेतलेला आहे, कंटेंट म्हणून घेतलेला आहे. नील सक्सिनेट, हा काय आहे, याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही आहे, पण हा काय करतो, ऑइल ऍब्झॉर्ब करतो, म्हणून याला सुद्धा ऍब्झॉर्बंट म्हणून यूज केलेला आहे. देन कॅल्शियम कार्बोनेट
चा पर्पज काय, आपण का टाकलेला आहे कॅल्शियम कार्बोनेट यामध्ये टाकण्याचं पर्पज जे आहे, हा जो डायल्युमेंट आहे तो ऍब्झॉर्ब करतो ऑइल आणि स्किनला कसं देतो फ्लोलीनेस, ज्याला आपण म्हणतो बेदाक स्किन. बेदाक स्किन कशामुळे पॉसिबल आहे, कॅल्शियम कार्बोनेटमुळे. मॅग्नेशियम स्टिरेट आपण का ऍड केलेला आहे या पावडरमध्ये, किंवा मॅग्नेशियम कंटेंट हा का आहे ऍड केलेला असावा या पावडरमध्ये, तर त्याची स्पेशालिटी आहे. मॅग्नेशियम स्टिरेट काय करतो, फ्लो प्रॉपर्टी वाढवतो. म्हणजे काय करतो हा मॅग्नेशियम स्टिरेट, स्टिकिंग अवॉइड करतो. म्हणजे जेव्हा फिलिंग आहे किंवा पावडर स्प्रेड करायची आहे आपल्याला, तर पावडरमुळे काय होते, तुम्ही कॅरमवर पण पावडर टाकता, पावडरचा यूज करता, काय करता की फ्लो वाढवतं आहे ना. म्हणजे ज्या कॅरमच्या गोट्या आहेत ते इझिली मूव्ह होतात. ठीक आहे, म्हणजे काय, त्याचे फ्लेक्झिबिलिटी, और त्याला आपण काय म्हणतो की जे काही स्टिकीनेस आहे हा निघून जावं म्हणून. तर अशा प्रकारचं काम मॅग्नेशियम स्टिरेट करतो. इट इम्प्रूव्ह द फ्लो, अवॉइड द स्टिकिंग अवॉइड करतो, म्हणजे फ्लो वाढवतो. म्हणूनच आपण त्याला हातावर इझिली घेऊन स्प्रेड करू शकतो. कशामुळे, मॅग्नेशियम स्टिरेटमुळे. टिटॅनियम डायऑक्साईड काय असतो, हा व्हाईटनिंग एजंट आहे, ब्लिचिंग एजंट सुद्धा आपण याला म्हणू. म्हणूनच याला फेस जो आहे हा पावडर लावल्यावर व्हाईट दिसतो. ठीक आहे, टिटॅनियम डायऑक्साईडमुळे. याला ओपॅसिफाईंग एजंट सुद्धा आपण म्हणतो. कोणाला, टिटॅनियम डायऑक्साईडला. मायका जो आहे यामधला जो कंटेंट आहे हा मायकाचा पर्पज काय आहे की लाइटेन द टोन ऑफ द कलर पिगमेंट. ठीक आहे, जे काही कलर पिगमेंट आहे, डार्क शेड आहे स्किनचा, हा काय करतो मायका थोडा लाईट करतो. ठीक आहे, म्हणजे व्हाईटिश लुक देतो, थोडासा कलर जो आहे फेअर करतो. ॲल्युमिना काय आहे, ॲल्युमिना जो आहे डिओडरंट आहे, अँटी परस्पायरंट आहे. हा काय करतो, स्वेटिंग जे आहे, स्वेटिंग हे रिड्यूस करतो. ठीक आहे, देन नेक्स्ट जो एजंट आहे सिलिका काय करतो, इम्प्रूव्ह थ्रोईंग पावडर अधेरंट अँड ऍब्झॉर्बिंग कपॅसिटी. हा जो आहे सिलिका, हा काय करतो, थ्रोईंग पावडर, म्हणजे जेव्हा आपण या पावडरच्या बॉक्स मधून याला जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा काय करतो, पावडर हा फ्लो इझिली होतो, म्हणजे स्प्रिंकल इझिली होतो. म्हणून याला काय केलेलं आहे, सिलिका हा काय केलेला ऍड का, पावडर इझिली, तुम्ही बघितलं असेल पावडर जेव्हा स्प्रेड करता कसा होता हा स्प्रेड, इझिली होऊन जातो ना, थ्रो करतो, पावडर फेकल्या जाते. तर हे कशामुळे आहे, सिलिकामुळे पॉसिबल आहे. परफ्यूम, कुठलाही प्रोडक्ट असेल, परफ्यूम छान असेल तर आपल्याला देखील सिलेक्शन आपण त्या प्रोडक्टचं चांगल्या प्रकारे करतो किंवा पहिले करतो है ना. तर परफ्यूम जो आहे तो ॲज अ फ्रॅग्रन्स म्हणून यूज करतो, स्मेल साठी आपण यूज करतो. आणि डायमिथिऑन, विनिल डायमिथिऑन क्रॉस पॉलिमर जे आहेत हे काय करतात, ॲज अ मॉइश्चरायझिंग एजंट फॉर द फेस अँड बॉडी, म्हणजे मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम करतात. म्हणजे डायमिथिकॉन जो आहे हा सिलिकॉन ज्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिमर, हा जो आहे पावडरमुळे जो काही पावडरचा पर्पजच काय असतो, का आपण पावडर लावतो किंवा का पावडरचा यूज करतो किंवा का करायला पाहिजे, तर पावडर काय करते, स्किन मधलं जे ऑइल आहे किंवा ऑइली स्किन जे दिसते त्याला ऑइल ऍब्झॉर्ब करते. जो काही फेसमध्ये स्वेट वगैरे असेल त्याला ऍब्झॉर्ब करते आणि ॲज अ ऍब्झॉर्बंट म्हणून पावडर काम करत असते. ठीक आहे, पण स्पेशली हा जो पावडर आहे याचा पर्पज काय आहे की स्वेट आणि स्वेटिंग जी आहे किंवा ऑइलीनेस जो आहे हा कमी करणे आणि स्किनला एक व्हाईट शेड देणे, हा याचा पर्पज आहे. म्हणूनच याच्यात काही इन्ग्रेडियंट स्पेशल ऍड केलेले आहेत, ते म्हणजे आणि विथ दॅट मॉइश्चर पण मेंटेन ठेवणे, हा देखील या पावडरचा उद्देश आहे. म्हणूनच यामध्ये काय केलेलं आहे, मॉइश्चरायझिंग एजंट टाकलेला आहे, टिटॅनियम डायऑक्साईड लाइटिंग एजंट टाकलेला आहे, मायका सुद्धा टाकलेला आहे, सिलिका सुद्धा टाकलेला आहे. ठीक आहे, देन टिटॅनियम डायऑक्साईड सुद्धा टाकलेला आहे, ॲल्युमिना देखील टाकलेला आहे, कॅल्शियम कार्बोनेट देखील टाकलेला आहे. तर असे हे स्पेशल असा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, मला एक सांगायचं हे होतं की लेबल कसं असेल, माझा हा एक उद्देश होता की कुठलाही प्रोडक्ट जर असेल तर त्याचं लेबल आपल्याला असं लेबल हे असं डिझाईन असतं की त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिली असते. म्हणजे फार्मास्युटिक्समध्ये जे स्टुडंटला लेबल बनवायचे आहे त्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ फार त्यांना युजफुल ठरेल, की कुठलंही लेबल जो आहे त्यामध्ये प्रॉडक्टचं नाव असायला पाहिजे, देन त्याचा पर्पज असायला पाहिजे, इन्ग्रेडियंट कुठले आहे, मॅन्युफॅक्चर कुठे झालेला आहे, कोणी केलेला आहे, कुठल्या कंपनीने केलेला आहे, मॅन्युफॅक्चर कधी झालेला आहे, त्याची एक्सपायरी डेट काय आहे, त्याचा रेट काय आहे, त्याचे डायरेक्शन ऑफ यूज काय आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यावर असायला पाहिजे. प्लस स्टोरेज कंडिशन देखील असायला पाहिजे.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला कुठला प्रॉडक्ट विषयी जर डिटेल सबस्क्राइब करा, चॅनल को सबस्क्राइब करो. तुम्हाला जर कुठल्या प्रॉडक्टच्या कंटेंटची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मला टाका. मी तुम्हाला तशी प्रॉडक्टच्या कंटेंटची इन्फॉर्मेशन, कुठला कंटेंट, त्याचं यूज काय आहे हे सांगेल. तसंच फार्मसीच्या स्टुडंटसाठी देखील हा एक व्हिडिओ महत्त्वाचा राहील की तो लेबल कशा प्रकारचं असायला पाहिजे, लेबल आपण डिझाईन कसं करायला पाहिजे. सुटिक्समध्ये जे प्रॅक्टिकलमध्ये लेबल डिझाईन करावं लागते त्यांची देखील स्टुडंटला आयडिया मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.